आता कपिल सिब्बल जेव्हा हे प्रश्न विचारतात आणि ते बाकीच्या मीडियाला गोदी मीडिया म्हणतात आणि स्वतःला मात्र तटस्थ आणि अत्यंत परखड असा मीडिया समजतायत ते स्वतःला, तर त्यांनी मग या संपूर्ण मुलाखतीत यशवंत सिन्हा यांना पश्चिम बंगालमधल्या सध्याच्या अवस्थेबद्दल का विचारलं नाही, हा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही जर परखड सत्यवचनी असे पत्रकार आहात आणि बाकीचा सगळा गोदी मीडिया आहे जगामध्ये जो मोदींच्या सगळ्या बाजूने आहे, मोदींना प्रश्न विचारत नाही, मोदींच्या बाजूनेच लिखाण करतो किंवा बोलतो, तर तुम्हाला तर संधी होती. यशवंत सिन्हा हे तृणमूल काँग्रेसचे आहेत, तर पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबादमध्ये जी घटना घडली त्याचा अहवाल आला, हिंदूंवर कसे अत्याचार झाले, त्यांची घरं कशी जाळली आणि कारण काय होतं, तर वक्फच्या विरोधामध्ये ते आंदोलन झालं होतं. मग त्या आंदोलनाचा आणि हिंदूंचा काय संबंध होता, पण हिंदूंची घरं जाळली, त्याविषयी कपिल सिब्बल एक प्रश्न विचारत नाहीत.